तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा द इन्फिनिटी अकॅडमीमध्ये जयपाल खेडकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय। तर आज मराठीचे वेगवेगळे उपघटक आपण जे अभ्यासतोय, तर आज आपण त्यामधला समास हा घटक या ठिकाणी आता अभ्यासणार आहोत। तर आपण बघितलं की विविध घटकांबरोबरच मराठी या विषयामध्ये जर स्पर्धा परीक्षेसाठी आपण जे आपल्याला व्याकरण आहे किंवा जे घटक दिलेले आहेत, तर यामध्ये वेळोवेळी अनेकदा ज्याचा खास करून उल्लेख होतो असा जो घटक आहे तो म्हणजे समास आहे। आता अनेकदा काय होतं की समास आणि संधी यामध्ये नेमका काय फरक आहे, तर तो फरक देखील नेमका आपल्याला ओळखता आला पाहिजे। या दृष्टिकोनातून ही मी पुन्हा एकदा सुरुवातीला सांगतो की संधी ज्यावेळी असते, संधी म्हणजे काय म्हणतो आपण की सांधणे किंवा जोडणे। मग संधी जी आहे ती एकमेकाला आपण काय करतो, सांधतो किंवा दोन शब्द एकमेकाला जोडतो। पण समासामध्ये काय करतो आपण की दोन शब्द जे आहेत ते काय करतो, एकमेकांशेजारी लिहित असतो। ते दोन शब्द काय करतो, फक्त एकमेकांशेजारी लिहित असतो। मग समास त्याला आपण म्हणायचं। मग या समासाचे देखील काही प्रकार आहेत का, तर हो नक्कीच समासाचे हे मुख्य 4 प्रकार आहेत की जे आज आपण इथं अभ्यासणार आहोत। तर या 4 प्रकारामध्ये मुख्यत्वे आपल्याला अभ्यासताना की समासामध्ये जी दोन वेगवेगळी शब्द आहेत, जे दोन वेगवेगळे पद आहेत, तर त्याच्यावरून काय होतं की त्याला किती महत्व आहे त्यावरून समासाचे खरंच 4 प्रकार पडलेले आहेत। पहिला प्रकार जो आहे अव्ययी भाव, त्याला काय म्हणतो आपण, अव्ययी भाव समास। दुसरा जो आहे त्याला काय म्हणतो आपण, तत्पुरुष समास। दुसरा जो आहे त्याला काय म्हणतो आपण, तत्पुरुष समास। तिसरा यामधला जो प्रकार पडतो त्याला आपण म्हणतो बहुव्रीही समास। आणि चौथा जो प्रकार आहे, आपण वाटलं इकडे लिहूया की बहुव्रीही, आणि चौथा जो प्रकार आहे त्या चौथ्या प्रकाराला आपण म्हणतो द्वंद्व समास। द्वंद्व, बरोबर आहे। तर काय बघितलं आपण की वेगवेगळी दोन पदामध्ये जे प्रधान पद आहे किंवा महत्वाचं पद आहे त्यावरून हे 4 प्रकार पडतात समासात। तर त्याला काय म्हणतो आपण, अव्ययी भाव पहिला, दुसरा तत्पुरुष, तिसरा बहुव्रीही आणि चौथा द्वंद्व। यामध्ये काय असतं, प्रथम पद किंवा पहिला शब्द जो आहे, पद किंवा शब्द हा महत्वाचा। त्याच्यामध्ये अव्ययी भाव समासामध्ये काय म्हणलेलं आहे की दोन जी पद आहेत, दोन जे शब्द आहेत, तर त्यामध्ये काय अव्ययी भाव समास जो आहे त्यामध्ये काय प्रथम पद किंवा शब्द जो आहे तो महत्वाचा। तत्पुरुष मध्ये काय द्वितीय किंवा दुसरं पद जे आहे, दुसरा शब्द जो आहे तो काय आहे आपल्याला महत्वाचा आहे। बहुव्रीही मध्ये दोन्हीही महत्वाची नाहीत, दोन्ही महत्वाची नसतात। बघा कशा पद्धतीनं याचं जे काही आहे आपण काय म्हणतो की वेगळी विभागणी जी केली ती कशा पद्धतीने की प्रथम पद महत्वाचं किंवा प्रथम शब्द महत्वाचा, द्वितीय शब्द किंवा दुसरं पद महत्वाचं। इथं दोन्हीही महत्वाची नसतात, दोन्हीही महत्वाची नसतात। आणि द्वंद्व, इथं दोन्ही महत्वाची असतात, दोन्ही काय आहेत इथं महत्वाची असतात, दोन्हीही महत्वाची असतात। तर अशा पद्धतीने समासामध्ये जे प्रकार पडले, तर त्यामध्ये आपण काय म्हटलं की समास याचाच अर्थ काय केला जातो, दोन शब्द आपण काय करतो एकमेकांच्या शेजारी लिहितो। पण ते लिहित असताना काय कशा पद्धतीने त्याची विभागणी आहे, तर त्या पद्धतीने आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे। मग ते 4 प्रकार कुठले आहेत, एक आहे अव्ययी भाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे बहुव्रीही समास आणि चौथा आहे तो द्वंद्व। मग त्यामध्ये काय केलं की पहिला जो आहे अव्ययी भाव, त्यामध्ये काय पहिलं पद जे आहे ते महत्वाचं असतं, म्हणजे अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं। त्यानंतर तत्पुरुष मध्ये दुसरं पद किंवा दुसरा शब्द जो आहे त्या दोन्ही शब्दापैकी तो महत्वाचा आहे। त्यानंतर तिसरा जो आहे बहुव्रीही, त्यामध्ये दोन्हीही महत्वाचे नाहीत, तर त्यातून काय होतं आपल्याला तिसराच किंवा नवीनच एखादा अर्थबोध त्या दोन शब्दाच्या विग्रहातून होतो, त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो बहुव्रीही। आणि द्वंद्व,
म्हणजे ज्यावेळी त्या दोन्ही पदापैकी दोन्ही शब्दापैकी दोन्हीही महत्वाचे असतात त्याला आपण काय म्हणतो द्वंद्व. आता एक एक आपण वेगवेगळा जर अभ्यासला, आता सुरुवातीला आपण घेऊया की समासाचे जे प्रकार आहेत तर त्यामध्ये कशा कशा पद्धतीने विभागणी होत गेली आणि कसे आपण आता ते अभ्यासणार आहोत. तर यामध्ये बघूया. तर यामध्ये पहिला आपण काय म्हणलं अव्ययी भाव. अव्ययी भाव समास. तर विद्यार्थी मित्रांनो, अव्ययी भाव समासामध्ये काय म्हटलं की पहिलं पद हे महत्वाचं आहे, पण त्यामध्ये जे काही शब्द अव्ययी भाव समासाचे आहेत तर त्यामध्ये आपल्याला काय येणार आहे, त्यामध्ये महत्वाचा जो परत यामध्ये उपप्रकार जे पडणार आहेत अव्ययी भाव मध्ये, तर त्यात पहिले असणार आहेत काही रीतिवाचक. त्यात काय असणार आहे, रीतिवाचक शब्द असतील अव्ययी भाव. त्यानंतर दुसरा जो आहे त्यामध्ये असणारे कालवाचक असतील आणि तिसरा जो आहे तो स्थलवाचक. तिसरे कुठले शब्द असतील त्यामध्ये स्थलवाचक. समजलं? म्हणजे अव्ययी भाव समासामध्ये जे काही शब्द येतात आहे, ज्याची पहिली पद किंवा जे पहिले शब्द हे महत्वाचे ठरतात, त्यामध्ये मग पुन्हा उपप्रकार जर पाहिले तर रीतिवाचक, कालवाचक, स्थलवाचक. आता उदाहरणं जर आपण पाहिली तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. आता आपण बघू यथाशक्ती. यथाशक्ती म्हणजे काय, शक्तीनुसार. शक्तीनुसार यातून काय होतं की एक रीतिवाचक शब्द जो आहे तो आपल्याला लक्षात येतो. त्याबरोबर दुसरा आपण बघू यथान्याय. बरोबर आहे. अशा पद्धतीनं जर आपण वेगवेगळे शब्द बघितले तर ते रीतिवाचक मध्ये ज्यातून रीत आपल्याला स्पष्ट होते एक पद्धत, तर ते सर्व शब्द कशामध्ये येतात, अव्ययी भाव समासामध्ये. त्यामध्ये रीतिवाचक, कालवाचक. आता बघा उदाहरण, क्षणोक्षणी किंवा वेळोवेळी. तर अशा पद्धतीने आपण जर बघितलं क्षणोक्षणी, वेळोवेळी, त्यानंतर दररोज, दर साल. मग काय होतं की प्रत्येक क्षणी, वेळोवेळी, प्रत्येक वेळी. मग त्यातून काल आपल्याला बोध होतो कालाचा. दररोज, प्रत्येक दिवशी, प्रत्येक दिवशी. दर साल, प्रत्येक वर्षी. अशा पद्धतीने काय होतं, मग कालवाचक मध्ये आपण जर अव्ययी भाव समास घेतला तर त्याला काय होतं, मग अशा पद्धतीनं रीतिवाचक, कालवाचक. आता स्थलवाचक, गल्लोगल्ली. गल्लोगल्ली. समजा दुसरं घेतलं रस्तोरस्ती. घरोघरी, पानोपानी. याचाच अर्थ काय होणार आहे की गल्लोगल्ली, प्रत्येक गल्लीमध्ये. रस्तोरस्ती, प्रत्येक रस्त्यावर. घरोघरी, प्रत्येक घरात. पानोपानी, प्रत्येक पानामध्ये. मग अशा पद्धतीने काय होतं की अव्ययी भाव समास ज्यामध्ये पहिलं पद महत्वाचं आहे, त्यात रीतीनुसार रीतिवाचक, कालवाचक आणि स्थलवाचक या आपल्याला शब्दावरून लक्षात आलं असेल. ज्यामधून काळाचा बोध होतो, यामधून काय होतं वेगवेगळ्या स्थळाचा, वेगवेगळ्या जागेचा, मुलखाचा बोध होतो, त्याला काय म्हणतो आपण स्थलवाचक. अशा पद्धतीनं हा पहिला समास कुठला आहे, अव्ययी भाव समास. आता समासामध्ये आपण दुसरा प्रकार बघितला होता की ज्यामध्ये दुसरं पद हे महत्वाचं असतं, तर तो आपण बघितला होता की तत्पुरुष. दुसरा जो प्रकार आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समास. ठीक आहे. तर तत्पुरुष समासामध्ये आपण काय म्हटलं होतं की दुसरा शब्द महत्वाचा. दुसरा शब्द हा
महत्वाचा असतो, दुसरा शब्द हा महत्वाचा ठरतो. त्यामध्ये मग पुन्हा काय होतं की प्रकार जे आहेत तत्पुरुष समास त्यामध्ये काय आहेत, व्याधिकरण आणि समाधिकरण. व्याधिकरण इकडं आपण म्हणू समाधिकरण, हे दोन प्रकार पडतात. ज्यावेळी विग्रह होतो तर येणारे जे प्रत्यय ते वेगवेगळ्या विभक्तीतील जर असतील तर त्याला आपण काय म्हणतो, व्याधिकरण. त्याला काय म्हणतो आपण, व्याधिकरण. आणि एकाच विभक्तीतील असतील तर त्याला काय म्हणतो आपण, समाधिकरण. बरोबर आहे. जर आपण काय करतो, विग्रह दोन पदे सारख्या विभक्तीमधली असली तर त्याला आपण काय म्हणतो मग, समाधिकरण. आता व्याधिकरणामध्ये जर तत्पुरुष समास बघितला, पहिला प्रकार पडतो विभक्ती तत्पुरुष समास. विभक्ती तत्पुरुष. मग यामध्ये काय होतं की दुसरा शब्द महत्वाचा असतो पण पहिला जो शब्द आहे त्याला काय होतो, विभक्तीचा प्रत्यय लागतो तो विग्रह असताना, पण शब्द तयार होताना त्याचा काय होतो, लोप होतो. आता याचंच उदाहरण आपण घेऊया. सुख प्राप्त. सुख प्राप्त. किंवा दुसरं उदाहरण घेऊया, दुःख प्राप्त. दुःख प्राप्त. मग आता जर आपण या समासाचा जर विग्रह केला, या दोन शब्दांचा जर केला तर तिथं काय होणार आहे, सुखाला प्राप्त. सुखाला प्राप्त. बरोबर आहे. दुसरा जर केला तर तिथं काय होणार आहे, दुःखाला प्राप्त. पण समासिक शब्द तयार होताना काय होतं, ला जो प्रत्यय इथं आहे, इथं आहे, तर हे प्रत्यय काय आहेत, हे प्रत्यय जातात, हे प्रत्यय काय होतात, नाहीसे होतात आणि शब्द तयार होतो. म्हणून याला आपण काय म्हणतो, विभक्ती तत्पुरुष. वेगवेगळ्या विभक्तीचे शब्द या ठिकाणी आपल्याला येणार आहेत. बरोबर आहे. त्यानंतर दुसरा उपपद. उपपद तत्पुरुष समास हा कशात येणार आहे, व्याधिकरणामध्ये. उपपद तत्पुरुष समास आपल्याला जो येतोय तर तो कशात येणार आहे, व्याधिकरणामध्ये. बरोबर आहे. कुठले कुठले बघितले आपण आता, तत्पुरुष. बरोबर आहे. तत्पुरुष समासामध्ये पहिलं होतं मुख्य प्रकार व्याधिकरण. बरोबर. त्यात पहिला बघितला विभक्ती, की ज्यामध्ये मी काय म्हणलं, विभक्तीचा प्रत्यय लागतो आणि नंतर तो काय होतो, नाहीसा होतो. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे उपपद. बरोबर. की त्यामध्ये जो दुसरा क्रूचा म्हणजे दुसरा जो काही शब्द आहे तर तो क्रियापद म्हणून काम करत नाही, पण तो काय महत्वाचा असतो. आता त्यामध्ये आपण उदाहरण घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल, शेतकरी. त्यानंतर आणखी आपण काही उदाहरणं उपपद मध्ये बघूया. तर ते काय आहेत, लाच खाऊ किंवा समजा आग लाव्या. बरोबर आहे. आता इथे काय म्हणतो आपण, शेती करणारा. करणारा हे काय, कृदंत किंवा धातुसाधित आपण त्याला म्हणू शकतो, पण त्याचा क्रियापद म्हणून या ठिकाणी काय होणार नाही, वापर होणार नाही. यासाठी आपण काय म्हणणार आहे, शेतकरी, शेती करणारा. हे कसं उपपद तत्पुरुष समासाचं काय होऊ शकतं, उदाहरण होऊ शकतं. त्यानंतर लाच खाऊ, लाच खाणारा. इथं पण काय धातुसाधित किंवा कृदंत आपण म्हणू शकतो, पण याला क्रियापद म्हणून इथं वापर होत नाही. त्यानंतर आग लाव्या, आग लावणार. आग लावणार. तर अशा पद्धतीनं तत्पुरुष समासामध्ये आपण बघितलं व्याधिकरण जे आहे त्या प्रकारामध्ये विभक्ती आणि दुसरा आहे तो उपपद तत्पुरुष. उपपद तत्पुरुष हे व्याधिकरणाचे प्रकार. आता यातच तिसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे, तो आहे नय. नय तत्पुरुष. आता साहजिक आहे, नावावरून लक्षात येतं की यामध्ये काय आहे, नकारात्मकता आहे किंवा
नकोशे म्हणजे नाही असा ज्याचा अर्थ होतो न, नसलेले वगैरे, तर असे शब्द इथं असणार हे निश्चित आहे. मग आता उदाहरणाखातर घ्यायचं झालं नापसंत. नापसंत, पसंत नसलेला, नावडता, आवडत नसलेला, बरोबर, आवडत नसलेला. तर अशा पद्धतीचं जिथं नकारात्मकता आहे, जे शब्द आहेत तिथं आपण काय म्हणतो, नय तत्पुरुष. हा तिसरा प्रकार झाला. यानंतर आपण बघू शकतो की मध्यम पदलोपी. मध्यम पदलोपी की ज्यातून आपल्याला लक्षात येईल चौथा प्रकार जो आहे मध्यम पदलोपी. पदलोपी तत्पुरुष समास. तत्पुरुष समास. तर मध्यम पदलोपी तत्पुरुष समासात काय होतं, आता उदाहरण घेऊ आपण लगेच. पुरणपोळी. पुरण मध्यम पद, पुरण पोळी. ठीक आहे. आता याचा जर आपण या समासाचा विग्रह केला तर त्याला काय म्हणणार आहे, पुरण घालून बनवलेली किंवा तयार केलेली पोळी. बरोबर आहे. पण ज्यावेळी सामासिक शब्द तयार होतात त्यावेळी काय होतं, फक्त हे मधले सगळी पद जी आहेत ती काय होतात, ते लुप्त होतात किंवा नाहीशी होतात. बरोबर आहे. पुरण पोळी, खवा पोळी असेल, बटाटा वडा म्हणा, सगळे खायचे पदार्थ बघितले, बटाटा वडा. आता दुसरा शब्द घ्यायचा झाला तर आपण असं म्हणू घोडेस्वार. घोड्यावर बसून जाणारा स्वार, पण बसून जाणार आहे काय होणार आहे, लुप्त होणार आहे. बटाटा घालून बनवलेला वडा, मग घालून बनवलेला काय होणार आहे, लुप्त होणार. खवा घालून तयार केलेली बनवलेली पोळी, खवा पोळी. अशा पद्धतीने ज्यावेळी सामासिक शब्द तयार होताना मधली पद ही नाहीशी होतात किंवा लुप्त होतात त्याला आपण काय म्हणायचं, मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. आता ही झाली प्रकार सगळे कशाचे, हे झाले तत्पुरुष समास आणि त्यातल्या व्याधिकरणाचे. आता समाधिकरण हा दुसरा मुख्य प्रकार आहे. समाधिकरण म्हणजे ज्या विग्रहातील विभक्ती आहेत त्या काय आहेत, एकाच विभक्तीतील असतील तर ते प्रत्यय आपण त्याला काय म्हणतो, समाधिकरण. हा दुसरा मुख्य प्रकार. त्यातला पहिला आपण काय म्हणतो, कर्मधारय. कर्मधारय तत्पुरुष समास. तत्पुरुष समास. बरोबर आहे. कर्मधारय तत्पुरुष समास. कर्मधारय तत्पुरुष समासामध्ये काय होतं की दोन्ही पद जी आहेत ती खास करून काय आहेत, विशेषण. ती काय असतात आहे, शब्दाचा जर विभक्तीमध्ये केला तर एकाच विभक्तीमध्ये ती असतात आणि शब्दाच्या स्वरूपावरून कर्मधारय समासाचे वेगवेगळे जे आहेत ते प्रकार पडतात. मग आता यात परत अ ब क ड असे प्रकार आहेत. आता यामध्ये असेल विशेषण. मी काय म्हणलं, यामध्ये विशेषण येतात दोन्ही पद आणि यामध्ये विशेषण असेल पूर्वपद असेल. बरोबर आहे. मग लक्षात आलं असेल तुम्हाला की दोन्ही विशेषणामधलं पहिलं जे आहे ते काय, पूर्वपद विशेषण असणार आहे. त्यामध्ये आपण बघणार आता बघा, रक्तचंदन. विग्रह केला तर त्याचा काय होईल, रक्तासारखे चंदन. बरोबर आहे. रक्तासारखे चंदन हे त्यामध्ये काय म्हणले, रक्तासारखे. कशासारखे, रक्तासारखे चंदन. त्यानंतर दुसरा जर आपण बघितलं, पितांबर. पितांबर विशेषण काय असणार, पहिलं पद पिवळे असे वस्त्र. म्हणजे पहिलं पद काय यामध्ये विशेषण आहे. बरोबर आहे. हे लक्षात आलं. त्यानंतर विशेषण ब जो प्रकार आहे, इथं जर ब प्रकार घेतला, विशेषण आपण इथं म्हणूया की उपपद. म्हणजे लक्षात येईल आपल्याला इथं पूर्वपद होतं तसं इथं दुसरं पद हे महत्वाचं असेल. आता बघा भाषांतर.
भाषांतर काय होईल? अन्य भाषा. आता बघा वेशांतर, अन्य वेश, किंवा देशांतर घ्या, देशांतर, अन्य देश. अशा पद्धतीनं इथं काय उपपद म्हणजे दुसरं पद हे देखील महत्वाची भूमिका बजावतं. मग आपण काय बघितलं? विशेषण पूर्वपद, विशेषण उपपद, उपपद तत्पुरुष. त्यानंतर क असा आहे की विशेषण उभयपद, विशेषण उभयपद दोन्ही महत्वाची. आता साहजिक आहे की दोन्हीही विशेषण, दोन्ही पद महत्वाची. घेऊया आपण पांढरा शुभ्र, पांढरा शुभ्र म्हणजे खूप पांढरा, काय म्हणू शकतो आपण याला? खूप पांढरा. तसंच आपण म्हणू शकतो लाल भडक, खूप लाल. हिरवा गार, खूप हिरवा. मग त्याला दोन्ही पद काय आहेत? उभय पद ही महत्वाचे. तर हा प्रकार त्यामध्ये आला. आता आपण बघूया की यामध्ये तत्पुरुष समास. त्यानंतर आपण बघितलं की जे जे आहेत ते आपण बघितलं की आतापर्यंत जे झालेलं होतं बरोबर आहे, हे संधी. त्यानंतर हे पूर्वपद उभयपद. ठीक आहे, इथं विशेषण उपपद आणि पूर्वपद. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीनं यामध्येच परत येईल उपमान, उपमान पूर्वपद, उपमान पूर्वपद. आता उपमान आपण कशाला म्हणतो की ज्या बरोबर आपण काय केलेलं असतं की ज्याची तुलना आपण केलेली असते त्याला म्हणतो आपण उपमान. म्हणजे उपमेय आणि उपमान यामध्ये एकमेकांबरोबर. मग त्यामध्ये आपण असं बघूया की आता वेगवेगळी जर उदाहरणं आपण जर त्यामध्ये जर पाहायची झालीच तर उदाहरणावरून लवकर आपल्याला लक्षात येईल. उपमान पूर्वपद जे आहे देवबुद्धी, धर्मबुद्धी, देवबुद्धी. आता याचं जर तुम्ही केलं तर काय होईल? देव अशी बुद्धी, देव अशी बुद्धी. भाषा अशी बुद्धी, भाषा बुद्धी. म्हणजे यामध्ये काय आहे की पहिलं पद जे आहे ते उपमान असल्यामुळं त्याला काय म्हणतो आपण? उपमान पूर्वपद. आता याचाच पुढचा जो प्रकार आहे तो काय असणार आहे? 6वा उपमान उत्तरपद, उपमान उत्तरपद. तर उपमान उत्तरपद याची जर उदाहरणं बघितली तर ते काय? मुखकमल, बरोबर आहे. त्यानंतर मुखचंद्र. मग विग्रह ज्यावेळी होतो याचं काय होणार आहे? कमळासारखे, बरोबर आहे, चंद्रासारखे मुख. म्हणजे यामध्ये मुख जो आहे तो काय आहे? उपमान आहे. यामध्ये काय आहे? मुख म्हणजे ज्याची तुलना केली तो काय आहे? उपमान. तो काय आहे? दुसरा शब्द. मग त्याला आपण काय म्हणतो? उत्तरपद, उत्तरपद उपमान तत्पुरुष समास. त्यानंतर त्यातलाच एक प्रकार आहे रूपक. रूपक की ज्यावेळी विग्रह केलेली दोन्ही गोष्टी ह्या वेगळ्या नसून तेच आहे, तेच आहे असा ज्यावेळी त्यातून अर्थबोध होतो त्याला काय म्हणतो आपण? रूपक. आता बघा विद्या धन, चरण कमल. इथं काय म्हणणार आहे आपण? विद्या हेच धन. हे काय वेगळं नसून काय? विद्या हेच धन, चरण हेच कमल, चरण हेच कमल. मग अशा पद्धतीनं ज्यावेळी आपण त्याची विभागणी करतो म्हणजे अर्थातच काय आहे की इथं रूपक तत्पुरुष
समासाचं हे उदाहरण आहे. तर अशा पद्धतीनं तत्पुरुष समास हा जो प्रकार आहे तो आता आपण पाहिला की काय काय तत्पुरुष समासमध्ये कुठले कुठले प्रकार आहेत. व्याधिकरण, समाधिकरण म्हणजे काय, ज्यावेळी विग्रह होतो जर एकाच विभक्तीतील प्रत्यय असतील तर त्याला आपण काय म्हणतो, समाधिकरण. आणि जर वेगवेगळ्या विभक्तीतील प्रत्यय असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, व्याधिकरण. आता समासामधला अव्ययी भाव पाहिला, तत्पुरुष पाहिला. आता समासामधला तिसरा जो मुख्य प्रकार आहे तो आहे बहुव्रीही. बहुव्रीही समास. आता यात काय म्हटलं की दोनही पद, दोनही शब्द या समासाच्या विग्रहातली काय आहेत आपल्याला महत्वाची नाहीत. तर त्यातून काय होतं, तिसऱ्याच एका गोष्टीचा काय होतो आपल्याला अर्थबोध होतो. मग याला आपण आता त्याची उदाहरणं पाहूयात. मग सुरुवातीला बघूया की यामध्ये देखील जे प्रकार आहेत, आता ते प्रकार जे आहेत ते आपण काय करूयात की अशाच पद्धतीनं व्याधिकरण, समाधिकरण हे मुख्य त्यातले दोन प्रकार आहेत आणि त्याची उदाहरणं आपण बघूया. आता इथं बघा, समाधिकरण आपण आधी घेऊया. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं की एकाच विभक्तीतील प्रत्यय त्याला लागतील. मग आता उदाहरणाखातर पहिला जो आहे ते समजा लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांत बरोबर आहे. तर याचा काय होईल विग्रह, लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो. ज्याची असा तो. तर आपण बघितले इथं एकाच विभक्तीतील प्रत्यय लागलेले आहेत. पण इथं आपण म्हटलं दोन्हीला महत्व नाही, तर यातून अर्थबोध कुणाचा होतो, विष्णूंचा. बरोबर आहे. काय होतो, अर्थबोध विष्णू. म्हणजे त्यानंतर दुसरं आपण घेऊया, तर बघितलं आपण. त्यानंतर दुसरा आता बघितलं आपण की इथं समजा लक्ष्मीकांत झालं, वक्रतुंड. वक्रतुंड इथं काय होणार की वक्र आहे तुंड ज्याचे, बरोबर आहे, असा तो. इथं कुणाचा अर्थ होत होतो आपल्याला की गणपतींचा. म्हणजे याचा अर्थ काय की यामध्ये विभक्तीचे प्रत्यय जे आहेत ते काय आहेत, एकच आहेत. तर त्याला आपण समाधिकरणामध्ये हे जे प्रकार पडतात तर त्यामध्ये अशा पद्धतीनं हा समाधिकरणामधला काय, बहुव्रीही समास. बरोबर आहे. त्यानंतर व्याधिकरणामध्ये याचे जे प्रकार पडतात समासाचे, तर त्यामध्ये काय होणार आहे, साहजिकच आहे, मगाशीच आपण शिकलो की विभक्तीचे प्रत्यय आहेत ते वेगवेगळ्या विभक्तीतील येणार आहेत. मग आता विभक्तीचे प्रत्यय घेताना काय करू, पहिल्यांदा आपण बघूया गजानन. मग इथे येईल गजाचे आनन आहे. बरोबर आहे. मग इथं काय झालं बघा, चेत. बरोबर आहे. षष्टी, प्रथमा असे वेगवेगळे विभक्तीचे प्रत्यय आले. इथं देखील गणपतींचा हे होतं. सुधाकर. सुधा आहे करात ज्याच्या. सुधा आहे करात. मग इथं पण विभक्तीचे दोन प्रत्यय आले, त्यामुळे आपण याला काय म्हणतो, व्याधिकरण बहुव्रीही समास. आता यामध्येच पुढे आणखी काही प्रकार आहेत. तर त्यामध्ये साहजिकच व्याधिकरणामध्ये आता नय बहुव्रीही. नय बहुव्रीही. निर्गुण, नाहीत गुण ज्याच्या जवळ असा तो. निर्धन, नाही धन ज्याच्या जवळ असा तो. म्हणजे तिसऱ्याचा अर्थ बोध होतो आणि त्यातून काय होते, नकारात्मकता स्पष्ट होते. अशा वेळी आपण त्याला काय म्हणतो, नय बहुव्रीही समास. त्यानंतर सह बहुव्रीही. बरोबर आहे. बहुव्रीही मध्ये कुठला आहे पुढचा प्रकार, सह. सह बहुव्रीही समास. आता इथून येतं की स म्हणजे सकारात्मकता, किंवा आता यामध्ये बघूया की कशाच्या सह, म्हणजे सह का म्हणतात. आता बघूया की सद्गुणी, चांगल्या गुणांच्या सह.
या गुणांसह सहपरिवार परिवारासोबत किंवा परिवाराबरोबर सादर आदरासह म्हणजे अशा पद्धतीचे जे शब्द आहेत ते कशामध्ये येतात तर सहबहुव्रीही समासामध्ये. आणि यामध्ये जर शेवटचा बघितलं प्रादी बहुव्रीही म्हणजे ज्याला वेगवेगळे आपण काय म्हणू की त्याला वेगवेगळे अशा पद्धतीचे अव्यय ज्याला आपण लागतो तर त्याला आपण काय म्हणतो प्रादी बहुव्रीही. मग त्यामध्ये प्रादी बहुव्रीहीमध्ये आता दूर असेल सु असेल अशा पद्धतीचे. मग आपण दुर्गुण त्यानंतर सगुण गुणांच्या सह. त्यानंतर आपण म्हणू शकतो सुविख्यात बरोबर आहे प्रख्यात बरोबर आहे का की अशा पद्धतीचे हे जे काही त्यांना लागलेले शब्द आहेत सु किंवा काहींना कु असतात काहींना दु असतात हे असे जे प्रत्यय लागले त्याला आपण काय म्हणणार आहोत प्रादी बहुव्रीही समास. तर अशा पद्धतीने हे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते बहुव्रीही समासामध्ये आपण पाहिले. आता पुढे जाऊन पाहूया की चौथा जो प्रकार आहे शेवटचा की ज्यामध्ये दोनही पद महत्वाची असतात त्याला आपण काय म्हणतो समासामध्ये द्वंद्व समास. द्वंद्व बरोबर. आता या द्वंद्वचे 3 मुख्य प्रकार आहेत. एक प्रकार पहिला पडतो तो इतरेतर द्वंद्व बरोबर. दुसरा आहे तो वैकल्पिक द्वंद्व आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे समाहार द्वंद्व. मग आता इतरेतर द्वंद्व आता उदाहरणावरून आपण बघूया की इतरेतर द्वंद्व म्हणजे काय. दोन शब्द ज्यावेळी आपण एकमेकाशी जरी लिहितो मात्र त्याचा विग्रह होताना त्याला काय करतो आपण एक उभयान्वयी अव्यय त्यामध्ये वापरणार आहोत. तर त्याला आपण काय म्हणणार आहोत. आता समजा उदाहरण आई बाबा मामा मामी शर्ट पॅन्ट. इथं काय होतं हे 2 शब्द वेगळे. मग आपण ह्याची ज्यावेळी याचा विग्रह सामासिक भाषेत करतो काय म्हणणार आई आणि बाबा दोन्ही महत्वाचे आहेत. मामा आणि मामी मामा व मामी शर्ट व पॅन्ट किंवा शर्ट आणि पॅन्ट. तर ही दोन्ही पद महत्वाची आहेत आणि ती आपण काय करतो जोडतो आणि एकमेकासमोर लिहितो. अशाला काय म्हणतो आपण इतरेतर द्वंद्व. वैकल्पिक म्हणजे पुन्हा आपल्याला व्याख्येवरून लक्षात आलं असेल की आपल्याला काय दिलेलं आहे पर्याय दिलेला आहे. आता आपण म्हणूया पूर्व पश्चिम. समजा 16 17 खरे खोटे. त्यानंतर आणखी म्हणू शकतो आपण की वर खाली. साहजिक लक्षात येईल आपल्याला की हे जे शब्द आहेत ते एकमेकांच्या विरुद्ध आहेत जास्त करून. आता पूर्व पश्चिम आपण काय म्हणणार मग पूर्व किंवा पश्चिम बरोबर आहे. इथं काय 16 किंवा 17 बरोबर आहे. 16 किंवा 17 पूर्व किंवा पश्चिम. खरे किंवा खोटे. खरे आणि खोटे एकत्र येणार नाही. तर वर किंवा खाली. दिवस किंवा रात्र. अशा पद्धतीने विकल्प जिथं आहे जिथं आपल्याला पर्याय आहे त्याला आपण काय म्हणणार आहे वैकल्पिक द्वंद्व समास किंवा त्या वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण आपण त्याला म्हणणार आहोत. आता राहिला समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व ज्यावेळी आहे तर आपण काय म्हणणार आहे समाहार द्वंद्वाची आता उदाहरणं बघूया. तर चहा पाणी भाजी भाकरी वेणी पणी
शेती वाढी. आता पाहूयात की चहा पाणी, मग चहा पाणी म्हणल्यावर होणार का फक्त चहा आणि पाणीच आपण घेतो का? नाही, चहा पाणी आणि इतर फराळाचे पदार्थ असं आपण त्याला म्हणू शकतो. त्याबरोबर भाजी भाकरी आणि इतर जेवण याला आपण म्हणू शकतो वेणी फणी किंवा इतर शृंगाराचा किंवा इतर शृंगार ज्याला आपण म्हणू शकतो. शेतीवाडी आणि इतर कुटुंब बारदाना वगैरे अशा पद्धतीने आपण ह्याला जोडू शकतो आणि म्हणूनच ह्याला आपण काय म्हणतो? समाहार द्वंद्व. अशी जी उदाहरणं आहेत ती समाहार द्वंद्व. तर आतापर्यंत आपण काय पाहिलं विद्यार्थी मित्रांनो? समास म्हणजे जे दोन शब्द एकमेकांशी जर लिहिले गेले तर त्याची उदाहरणं घेताना त्याचे मुख्य प्रकार, ज्यामध्ये पहिला शब्द महत्वाचा आहे तिथं अव्ययीभाव, दुसरा असेल तिथे तत्पुरुष, दोनही नाही तिसराच अर्थबोध होतो तिथं बहुव्रीही समास, आणि दोनही महत्वाचे आहेत तिथं आपण बघणार आहोत तो आहे द्वंद्व समास. मग ज्यामध्ये अव्ययीभावामध्ये आपण बघितलं रीतिवाचक, कालवाचक आणि स्थलवाचक अशा पद्धतीने त्याची विभागणी होते. त्याबरोबरच आपण तत्पुरुष बघितलं, त्यामध्ये काय व्याधिकरण समाधिकरण, एका विभक्तीत नसतील तर ते व्याधिकरण, मग त्यामध्ये विभक्ती तत्पुरुष आहे. त्याबरोबर आपण बघितलं की उपपद आहे, त्याबरोबर त्यामध्ये आहे मध्यमपद लोपी आहे. त्यानंतर समाधिकरणामध्ये जर आपण बघितलं तर त्यामध्ये काय आहे की वेगवेगळे जे प्रकार आहेत समाधिकरणाचे, तर त्यामध्ये आपण बघितलं कर्मधारय आहे, तुमचा विशेषणामध्ये पूर्वपद उपपद, उभयपद विशेषण, उपमान पूर्वपद उपपद, रूपक आहे, द्विगु समास आहे ज्यामधून संख्येचा बोध होतो अशा पद्धतीनं जे आहे तत्पुरुष. त्यानंतर बहुव्रीही समासामध्ये जे आहे, बहुव्रीही समासामध्ये आपण बघतो की वेगवेगळी जी पदं आहेत तर त्या बहुव्रीहीमध्ये दोन्ही महत्वाची नसून तिसराच अर्थबोध होतो. त्यात समाधिकरण आहे, व्याधिकरण आहे, त्यामध्ये सहबहुव्रीही आहे, प्रादिबहुव्रीही आहे. अशा पद्धतीनं ही जी विभागणी आहे ती होत राहते. आणि द्वंद्वमध्ये आपण बघितलं वैकल्प, जिथं पर्याय आहे तिथं वैकल्पिक द्वंद्व आहे, जिथं उभयान्वयी आणि व वगैरे आहे दोन्ही महत्वाचे आहेत तिथं आपण काय करणार आहोत, तिथं इतरेतर, आणि जिथं आणखी काही गोष्टींचा अर्थबोध वगैरेने आपल्याला होऊ शकतो तर तिथं आपण काय म्हणतो समाहार द्वंद्व. अशा पद्धतीने समास आणि त्याचे प्रकार पाहिले. याच्यावर प्रश्न असे येऊ शकतात की एखादा शब्द देतील, विग्रह विचारतील, शब्द देतील कुठला समास आहे विचारतील, किंवा या समासातील उदाहरण कुठलं आहे असं देखील विचारू शकतील. तर अशा पद्धतीनं समास आपण आज शिकलो. अशाच पद्धतीनं वेगवेगळे घटक शिकत राहू. तर आजच्या पुरतं मी जयपाल खेडकर आपला निरोप घेतो. धन्यवाद.